नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आज आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांचे जे स्तूप आहेत नालासोपाराला तिथे जाणार आहोत. तर ते पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे, कसं जायचं आहे आणि आम्ही कसा प्रवास केला. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. हा आहे बोरिवली स्टेशन, रेल्वे स्टेशन. बोरिवली रेल्वे स्टेशनवरून आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे. ट्रेनमधून हा छोटासा नजारा कॅप्चर केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हा सगळ्यांना पण बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही आता नालासोपाराला उतरलो रेल्वे स्टेशनवरून आणि वेस्टला येऊन ही रिक्षा पकडलेली आहे. तर रिक्षातून जाताना हा रूट जो कॅप्चर केलेला आहे, छान वाटतं. म्हणजे अशा 2-2 मिनिटाच्या अंतरावर मोठी मोठी झाडं आहेत. आता इथे सुद्धा तुम्हाला गेट दिसला ना, तिथे पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे. पण ॲक्च्युली आता तिथे काम चालू आहे, त्यामुळे ते बंद आहे लेफ्ट साईडला. तर आपण आता चाललो आहे रिक्षाने. रिक्षावाले काका बोलले की तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील, मी तुम्हाला पोचवतो. तर आम्ही हा बोललो, कारण आम्हाला घाई होती जायची. आणि हे बघा, इथे गौतम बुद्धांची मूर्ती दिसते आणि हा बॅनर दिसतोय ना मित्रांनो. तर आता आपण सोपारा गावामध्ये एंटर होतोय. हार्डली पुढे 5 मिनिटावर आहे, जिथे आपल्याला सोपारा गावामध्ये आपण चाललोय. बुद्धांचे स्तूप, त्या पवित्र स्थानी आपण चाललोय, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पुन्हा एकदा हे रिक्षातून कॅप्चर केलं, कारण की इथे ना अशी खूप मस्त हिरवीगार झाडं बघायला मिळाली. छान वाटतं असं नेचर पाहिला की. तर फायनली आता रिक्षाने आम्ही इथे पोचलो आहे. हा बॅनर बघू शकता, बुद्ध पौर्णिमेचा लावलेला आहे तो. रिक्षातून आता उतरलो आहे आणि ह्या बॅनरवर पूर्ण माहिती दिले की मिरवणूक किती वाजता वगैरे आहे आणि आजची 12 तारीख आणि तिथले जे संस्थापक आहेत त्यांची नावं वगैरे. छान होता बॅनर, मोठा होता. तर हे असंच आहे बघा, ओपन, म्हणजे पूर्ण ओपन ग्राउंड आहे. अशी लाल माती आणि इथे स्टॉल दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा समोर असा मंडप आहे. त्या मंडपमध्ये दरवर्षी प्रार्थना आणि म्हणजे आपल्याला आपल्या बौद्ध धर्माविषयी माहिती दिली जाते. तर तिथे आपल्या भिक्षू आणि भिक्षुणी ताई असतात, त्या आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि छान अशी प्रार्थना होते. हे मी का सांगते, कारण आहे ना, मी गेल्या वर्षी पण आली होती इथे. तर गेल्या वर्षी मला प्रचंड आवडलं होतं, म्हणून म्हटलं ह्या वर्षी पण जाव्या. तर मी इथे आता वंदना करते, त्यांचं दर्शन घेतलं, गौतम बुद्धांचं प्रणाम केला त्यांना. आणि हे जे आहेत ते खूप 2500 पूर्वीचे गौतम बुद्धांचे स्तूप आहेत आणि मूर्ती आहेत. आता हे जे आहे ना, ते पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे. जे मी इथे आता त्यांना प्रणाम करते. मध्ये पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे. साईडला आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे. वरती हा बौद्धांचा फ्लॅग लावलेला आहे. हवेमुळे मस्त हलतोय, सगळीकडे सुंदर हवा होती. आता हा माझे मिस्टर आहेत, ते सुद्धा त्रिवार वंदन करत आहेत गौतम बुद्धांना. त्यानंतर इथे पण आंबेडकरांना ते हार घालत आहेत आणि फुलं वगैरे वाहून झाली गौतम बुद्धांना. त्यांनी मेणबत्तीसुद्धा लावली आणि पुन्हा एकदा त्रिवार वंदन करत आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तर खूप छान वाटलं मित्रांनो गेल्या वर्षी. आणि इथे बघा, ह्या भिक्षुणीताई बसलेल्या आहेत. तर आपले धम्म बांधव आणि धम्म भगिनी इथे बसलेल्या, त्यांच्या ब्लेसिंग घेत होत्या. आम्ही पण जाणार आहोत. मस्त इथे पताका वगैरे लावलेल्या आहेत. आणि समोर हे आपलं गौतम बुद्धांचं खूप मोठं स्तूप दिसतंय बघा. साईडला फुलांच्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत, तिथे पण आपण जाणार आहोत. तर मी आता चालली आहे.
तिथे पाया पडून घेते. तिथे पण त्रिवार वंदन केलं. खूपच सुंदर ह्या वर्षी सजवलेला आहे. संपूर्ण स्तूपाला पूर्ण राऊंड अशा ग्लासांमध्ये त्या कॅन्डल असतात ना, पाण्यावर राहतात, त्या पूर्ण लावलेत असे ग्लास आणि त्याच्यामध्ये कॅन्डल ठेवल्यात आणि खूप जास्त अशी फुलं इथे वाहिलेली आहेत गौतम बुद्ध आणि आंबेडकरांना. आणि फुलांच्याच रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत, इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर हा जो स्तूप आहे त्यांना प्रत्येकजण प्रदक्षिणा घालतो आणि मी सुद्धा म्हटलं की चल एक प्रदक्षिणा घालून आपण त्रिवार वंदन करूया, ब्लेसिंग घेऊया. तर मी चालले. तर इथे साईड येलो येलो खाली दिसते तुम्हाला, ते फुलं आहेत, पूर्ण अशी फुलं आहेत. आणि साईडला पण असे छोटे छोटे हे स्तूप आहेत. तर तिथे पण मी वंदन केलेलं आहे. आणि त्यावर ते बघा असे ग्लास दिसतात तुम्हाला, त्या ग्लासमध्ये त्या पाण्यावर ज्या कॅन्डल जळतात ना त्या लावल्या होत्या. सकाळी खरोखरच खूपच सुंदर वातावरण असेल असं मला वाटतंय. आज मी खूपच लेट झाली आणि मला असं वाटतं प्रचंड गर्दी झालीच असेल, माणसं असतील, कारण ज्याप्रमाणे इकडचा माहोल दिसतोय आणि सजावट दिसते त्याप्रमाणे असं वाटतंय. कारण गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा खूप जणं होती, खूप जणं. 11 ते 12 वाजता आम्ही आलेलो. तर ह्या वर्षी थोडं मिस झालं आमच्याकडून. आता इथे पण आम्ही प्रदक्षिणा घालून मागच्या साईडला त्रिवार वंदन केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या धम्म भगिनी सफेद साडी आणि ड्रेसमध्ये आहेत. अजूनही येत आहेत. 5 वाजलेत तरी पण खूप सारे लोक येत आहेत, येत होते. आणि पुन्हा एकदा आपण तिथे मंडपात आलोय. ज्या पताका वगैरे दिसल्या होत्या ना, तर इथे असे बॅनर लावलेत, जयंती, कितवी जयंती आहे, वैशाखी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि इथे आपल्या भिक्खुनी ताई आहेत, त्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात, काहीतरी बोलत आहेत. माझ्याशी पण नंतर बोलल्या. आणि आम्ही इथे धम्मदान केलेलं आहे. असं म्हणतात की धम्मदान केलेलं सांगायचं नसतं, त्यामुळे केलं छोटंफार, जेवढं आम्हाला वाटलं तेवढं केलं. आणि त्याच्या बाजूला हे पुस्तकाचे स्टॉल दिसतात, मैत्री बुक सेंटर, ते लावलं होतं. आता हे पूर्ण प्रदक्षिणा वगैरे घालून त्रिवार वंदन करून आम्ही तिथे चाललो आहे. मागचा एक त्या साईडला गेट आहे. तर हा तुम्हाला कुठला दिसतोय बॅनर वगैरे, की जिथे आपण रिक्षाने थांबलो आणि एंट्री केली. तिथून आता त्या साईडने असं समोरून राईट साईडला पुढे असं चालत जायचं आहे, हार्डली 2 मिनटावर, जो मेन गेट आहे. म्हणजे तिथूनच खरी तर एंट्री आहे. तर सगळेजण तिकडून जातात. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो त्यामुळे मला माहिती होतं. तर मी ह्यांना म्हटलं की चला आपण मेन गेटवरून जाऊया. इथे हा समोर बंगला दिसला, मी कॅप्चर केला. आणि इथे बघा सूर्याची किरणं मस्त दिसत आहेत, कारण की 5-5:30 वाजलेत ना, सनसेटचा टायमिंग आहे. तर हा आहे मेन गेट. आता ह्या गेटमधून आतमध्ये मी चालली आहे. नवरा माझा शूटिंग करतोय. तर तुम्हाला आता ह्या गेटच्या आतमध्ये कसं काय आहे ते बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, छान वाटेल तुम्हाला, प्रसन्न. तर ह्या गेटच्या स्टार्टिंगपासूनच हे असं आहे. नेचर बघा किती सुंदर आहे. सगळीकडे मस्त हिरवळ, झाडं, पाण्याची टाकी, मोठी मोठी आंब्याची झाडं पण आहेत. बसायला ह्या अशा हे ठेवलेल्या आहेत, काय म्हणतात, तर हा असा आतमध्ये जाण्यासाठी हा पूर्ण असा बघा रस्ता. आणि साईडला त्याच्या मस्त अशी झाडं लावलेत. खूप छान, खूप छान, एकदम स्वच्छता, क्लीन, सुंदर. आणि ह्याचे बेंचेस जे ठेवलेत, त्या साईडला राईट साईडला बेंच होता, तिथे अशीच एक बुद्ध भगिनी बसली होती. तिच्या जाऊन बाजूला मी बसली आणि मस्त 5 ते 10 मिनटं निवांत गप्पा मारल्या. अगदी ती माझ्यासाठी अनोळखी, मी तिच्यासाठी अनोळखी, पण आम्ही असं बोलत होतो ना की जणू काही खूप वर्षांनी
जशा आपल्या सख्या मैत्रिणी भेटतो तशा आम्ही बोललो. आणि हा नेचर तुम्ही बघू शकता, ताडाची झाडं किती सुंदर बघा ना, अगदी हिरवळ, इतकं प्रसन्न वाटत होतं. तर इथे आम्ही बघा दोघी गप्पा मारतोय. आणि हे जे तुम्हाला दिसते ना घरासारखं, बेंचच्या पुढे एक माणूस बसल्याच्या पुढे, ते आहे टॉयलेट, म्हणजे वॉशरूमला आपण जाऊ शकतो. लेडीजचं वेगळं आहे, जेंट्सचं वेगळं आहे. तर बिनधास्त तुम्हाला यायचं आहे तर या, अगदी तिकडे सोय आहे सगळी, पाणी पिण्याची सुद्धा सोय आहे. आणि त्या वॉशरूमच्या इथूनच हा एक रोड गेलेला आहे असा, तो हे समोर हे आपलं मोठं स्तूप दिसतंय ज्याला आपण प्रदक्षिणा घातली ते. आता हे मागच्या साईडने दाखवते मी. आणि आजूबाजूचा परिसर बघा मागच्या साईडला, आणि खूप मोठी जागा आहे ही, खूप मोठी जागा आहे. आणि काही लोक बघा कसे निसर्गामध्ये बसलेत, मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत. इतकी सुंदर हिरवळ, शांतता, खूप छान वाटत होतं. आपण ना मुंबईत राहतो ना, तर अशा शांततेची, अशा निसर्गाची आपल्याला खरं तर खूप गरज आहे. आणि हा माझा नवरा इथे बोलतोय की किती छान वाटतंय इथे, पुन्हा आपण एकदा येऊया, निसर्गात छान वाटतंय. तर ते माझ्याशी गप्पा मारत होते आणि मी त्यांना कॅप्चर केलं माझ्याशी गप्पा मारताना. कारण त्यांच्या आजूबाजूला पण बघा ना किती हिरवळ दिसते, छान, खूप छान बघू शकता तुम्ही. आणि अजूनही माणसं येत आहेत, 5:30-6 वाजायला आले तरी बघू शकता तुम्ही. आत्ता जे नव्याने जे सगळेजण आलेत, धम्म बांधव, धम्म भगिनी आपल्या, त्यासुद्धा ह्या स्तूपाला, आपला जो मोठा मेन स्तूप आहे ना गौतम बुद्धांचा, त्यांना बघा प्रदक्षिणा घालतात. आणि पुन्हा एकदा हा नेचर, ताडाची झाडं एकदम हिरवळ. आता हे इथून सगळं तुम्हाला दाखवलं. आता इथूनच आपण पुन्हा मागे जाणार आहोत, ज्या गेटनी आपण आलो होतो ना मागच्या साईडला. तर जाता जाता माझ्या नवऱ्याने पुन्हा एकदा हा थोडा नेचर कॅप्चर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. ते बघा मंडपामध्ये जी माणसं दिसतात ना व्हाईट कलरचे कपडे घालून, ते आपण जे स्टार्टिंगला आलेलं ते हे मागून दिसतंय आता. तर थोडंसं त्यांनी कॅप्चर केलं. आणि आता ह्या गेटपर्यंत आपण आलो आहे, पुन्हा मागे जातो आहे. गेटमधून आपल्याला आता जायचं आहे. संपूर्ण तुम्हाला परिसर दाखवला मी, पण भरपूर आनंद घेतला. मला खूप छान वाटलं. 5 ते 10 मिनटं आम्ही निसर्गामध्ये फक्त शांत बसलो होतो आणि खूप निसर्गाचा आनंद घेतला. आणि ही शांतता एवढी सामावून घेऊन मी चालले. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. तर आता ह्या गेटमधून आपण बाहेर निघालो आहे. तर ह्या गेटच्या अगदी बाहेर आलं ना मित्रमैत्रिणींनो, की आपल्याला जर पुन्हा नालासोपाराला जायचं असेल तर इथे बसस्टॉप आहे असं सगळेजण सांगवते. समोर हा एक असा नदी दिसते, तर ती सुद्धा कॅप्चर केली. त्याच्यामध्ये कमळाची फुलं येत आहेत, छान वाटलं, एकदम ग्रीन. तर आता इथे 5 मिनटं आम्ही थांबलो, पण काही बस आली नव्हती. तर आम्ही म्हटलं की चला पुढे चालत जाऊया, बघूया अजून काय काय आहे ते. आणि इथे नालासोपारा, इथे देखा पर्यटन स्थळ जे आहे ना बुद्ध स्तूपांचं, तर ते लावलेलं आहे तिथे बॅनर. कारण की मग येणाऱ्या जाणाऱ्यांना अगदी ते म्हणजे सोपं पडेल, त्यासाठी इथे लावलेलं आहे. त्यानंतर इथे सगळी अशी माहिती दिलेली आहे स्तूपाविषयी, गाईडलाईन्स आहेत. आणि हे बुद्ध स्तूपाचं बघा सिम्बॉल गेटवर लावलेला आहे. आणि त्यानंतर असं पुढे मग आम्ही चालत येतो आता नालासोपाराला येण्यासाठी. तो चालत आम्ही इथे पोचलो आहे की जे मी स्टार्टिंगला जे रिक्षाने तुम्हाला बोलली होती ना की इथून सोपारा गाव चालू होईल, पुढे 5 मिनटं अंतरावर आहे, तिथे पोचलो आहे. आणि तिथे हा तुम्ही बघू शकता आंबेडकरांचा हा स्टॅच्यू, फोटो आहे. आंबेडकरांना पण आम्ही त्रिवार वंदन केलं. आणि हा गेट आहे, अशोक सम्राट वगैरे त्यांचं चिन्ह आहे, खूप छान गेट. हे बघा, ही गौतम बुद्धांची मूर्ती जी स्टार्टिंगला रिक्षातून दिसली होती, ती पुन्हा आता आम्ही येऊन इथे कॅप्चर केलेली आहे. ॲक्च्युली संध्याकाळ झाले ना, त्यामुळे ते सूर्याची किरणं इतकी येत आहेत ना मोबाईलवर, त्यामुळे ते असं आलेलं आहे. इथे हे थायलंडचे बुद्ध आहेत, असा इथे बुद्धांची स्थापना केलेली आहे. तिथे लिहिलं होतं थायलंड बुद्ध. आणि हे आंबेडकरांचा पुतळा.
बघू शकता तुम्ही गेट. आणि फायनली बस आली आणि आम्हाला बस मिळाली. तर ही महानगरपालिकेच्या बसेस आहेत ज्या नालासोपारा गावावरून नालासोपारा स्टेशनपर्यंत पोहोचतात. आता बसमधून थोडंसं हे कॅप्चर केलेलं आहे, कारण कधी कधी ना आपण बसमधून फिरतो, ट्रेनमधून फिरतो, आजूबाजूला इतकं वातावरण छान वाटतं ना, ते आपण बघत असतो, पण कधी कधी कॅप्चर केलं तर छान असतं की पुन्हा कधी आपण तो जेव्हा व्हिडिओज बघतो तर आपल्याला ते आठवतं आणि बघायला पण छान वाटतं की किती सुंदर होतं ना. तर हे बसमधून पण आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आणि हार्डली 10 मिनटात आम्ही नालासोपारा बस डेपो वेस्टला तिथे पोचलेलो आहोत. बसने आम्हाला पोचवलेलं आहे. तर इथे सातत्याने बस असतात. 251, 250, 256 अशा बसेस सगळ्या जात असतात. आणि हा बघा बस डेपो आहे, बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे, अगदी 3 मिनटावर. आणि हां मित्रांनो, मैत्रिणींनो, मी तुम्हाला बोलली होती ना की आम्ही स्टार्टिंगला रिक्षाने गेलो तर 100 रुपये घेतले. तर प्लीज या बसने या किंवा जा, कारण अगदी 10 रुपयामध्ये प्रवास होतो. बसचे 10 रुपये तिकीट आहेत. आणि आत्ता आम्ही नालासोपारा रेल्वे स्टेशनवर आलो. आता पुन्हा आपण बोरिवलीला जाण्यासाठी ट्रेन पकडणार आहोत. तर मी ट्रेन आता पकडेन. ही ट्रेन येतेच आहे जी बोरिवलीला जाणार आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशन. तर आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आमचा प्रवास कसा झाला, आमच्यासोबत तुम्हीही प्रवास केला आहे मला असं वाटतंय. पूर्णपणे एक्सप्लोअर केलं, तुम्हाला आवडलं आहे. आणि हा आत्ता मी नालासोपारावरून बोरिवली जाताना जो आपली भाईंदरची खाडी येते तो व्हिडिओ शूट केला. किती सुंदर वाटतं बघा, छान वाटतं हे सगळं बघायला. तर तुम्ही पण आय होप मला वाटतं एन्जॉय करताय ह्या व्हिडिओमध्ये. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब